राज्यात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. घरगुती गॅससाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचं चित्र दिसत आहे. तर व्यावसायिक गॅस उपलब्ध न झाल्याने अनेक हॉटेल आणि खाद्य व्यवसाय अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधिमंडळात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस पुरवठ्याबाबत मोठी माहिती दिली. भुजबळ यांनी स्पष्ट केलं की LPG आणि PNG गॅसचा पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंगचे प्रकार घडत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या समित्या नेमल्या आहेत. या समित्यांमार्फत राज्यभरात आतापर्यंत 2129 चौकशा करण्यात आल्या असून कारवाई दरम्यान 1208 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 33,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान गॅसच्या दरांमध्ये देखील वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 852 रुपये होती. ती आता वाढून 912 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 1720 रुपयांवरून 1835 रुपयांपर्यंत वाढला आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून गॅस उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून LPGचं दैनिक उत्पादन 9,000 मेट्रिक टनांवरून वाढवून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. घरगुती गॅस पुरवठा पूर्ण झाल्यानंतर उरलेला गॅस विविध क्षेत्रांना प्राधान्याने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे, हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपाहारगृहांना सुमारे 70% प्राधान्य देण्यात येणार आहे. तर औषध उद्योग आणि बीज प्रक्रिया उद्योगांना 50% गॅस पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत पर्यायी उपाय म्हणून केरोसिन उपलब्ध करून देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळाल्यानंतर केरोसिन वितरणावर काही निर्बंध होते. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागपूर उच्च न्यायालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून गरज पडल्यास नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. यासाठी केरोसिन डीलर्स तसेच काही पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे गॅस टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.